काय म्हणता मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आम्ही सगळे निघालो बघा कॉलेजला, कारण आम्हाला कॉलेजवरून एका दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. मग काय सगळी मंडळी आपली बसमध्ये बसली आहे आणि आम्ही निघालो बघा त्या ठिकाणी म्हणजे बघा रत्नदुर्ग किल्ल्यावर. रत्नागिरीच्या सुंदर किनाऱ्यावर उभा असलेला हा किल्ला इतिहास, समुद्राची गाज आणि स्वातंत्र्याची आठवण सगळं हा सांगतो. किल्ल्याच्या प्रत्येक भिंती शौर्याचा आवाज आहे आणि प्रत्येक वाऱ्यात मराठी स्वाभिमानाची झुळक आहे. आम्ही आणि माझे मित्र इथे आलो, फोटो काढले, हसलो, आठवणी जमवल्या. कारण शेवटी आयुष्य म्हणजे फक्त धावपळ नाही, तर अशा क्षणांमध्ये जगणं आहे. रत्नदुर्ग फक्त एक ठिकाण नाही, तो एक अनुभव आहे जो प्रत्येकाने एकदा तरी घ्यायलाच हवा. आम्ही सगळी मंडळी इथं आलो होतो बघा देवीच्या दर्शनासाठी. देवीचे दर्शन वगैरे घेतले. आता आम्हाला काही किल्ला जास्त फिरता आला नाही, कारण आम्हाला दुसरीकडे जायचं होतं. आपण नंतर कधी इथं येऊ आणि नंतर पूर्ण आपण किल्ला बघू. काय नजारा होता समोरचा. नजारा एन्जॉय करत आम्ही येऊन पोहोचलो बघा शेवटच्या ठिकाणी. सगळी मित्रमंडळी आमची जमली होती. आता इथून आम्हाला कॉलेजकडे जायचंय. भूक पण खूप लागली होती आणि वैतागलो तर खूपच होतो आम्ही सगळं. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं काय नाही, म्हणून भूक तर खूप लागली होती. यशनं बहुतेक काहीतरी हॉस्टेलला खाऊन आलाय, म्हणून भाऊ फुल ऑन खुश होता. आता शेवटी ज्याची वाट पाहत होतो ना आम्ही, तो वेळ आली होती म्हणजे जेवणाची. सगळे एकदम टक लावून बघत होते जेवणासाठी. जेवण तर समोर रेडी आहे बघा आणि मेन्यू बघून ना सगळेजण फुल ऑन खुश झाले. काय मेन्यू होता, गुलाबजामुन, पनीर, पुलाव वगैरे हे वन. तर जेवण करूया आणि सळ निघूया आपण रूमकडे. मंडळी आपली जेवण करायची होती. चला मंडळीला बाय म्हणून मी आलो रूमवर बघा. आजचा दिवस ना एकदम मस्त गेला बघा. आता सकाळ तर एकदम मस्त झाली, संध्याकाळ कशी जाईल माहिती नाही. आणि तेच खरं ठरलं बघा, कारण आमची गाडी झाली खराब. शेवटी गाडीला गॅरेजला घेऊन जावंच लागलं. अक्षय आणि निखिल गेले होते रिपेअरवरून. ते भाऊ आपले आले वापस आणि अक्षयनी मस्तपैकी पापड तळ्या घेतले बघा, कारण आज काहीतरी नवीन म्हणून मिरचीची भाजी आणि पापड तळली. चला भेटतो तुम्हाला उद्या मी. बाय.